स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एन्व्हायरमेंटल स्टडीज कंपल्सरी पर्यावरण अभ्यास याचा जो तुमचा पेपर आहे, तर याचा आपण प्रिव्हियस इयरचा पेपर मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर बघा, फॅक्च्युअली ऑफ ऑल BA, BSc, BCom 5th सेमिस्टर नोव्हेंबर-डिसेंबर 2023मध्ये झालेली एक्झाम जी होती त्याचा प्रिव्हियस पेपर मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघा, टाईम होता 10 ते 12. थर्सडे दिवशी हा पेपर होता. टाईम 2 तासाचा असेल आणि मार्क एकूण 40 असतील. तर एन्व्हायरमेंटचा जो पेपर आहे पर्यावरण अभ्यास, तर यामध्ये कोणते प्रश्न विचारले होते प्रिव्हियस पेपरमध्ये, तर ते आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, जे मराठी मीडियममध्ये आहेत त्यांनी मराठीमध्ये प्रश्न सोडवू शकतात, जे इंग्लिशमध्ये मीडियममध्ये आहेत त्यांनी इंग्लिशमध्ये प्रश्न सोडवायचे आहेत. त्याआधी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुम्हाला कुठल्या नोट्स किंवा काही BCom 3rd इयरमधील सेमिस्टर 5th यामधील कुठल्या चॅप्टर किंवा कुठल्या विषयातील नोट्स पाहिजे असतील तर मला कमेंट करा. तर पहा, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. आवश्यक असेल तेथे आकृती काढून नावे द्या. तर एन्व्हायरमेंटच्या पेपरमध्ये तुम्ही डायग्राम्स काढू शकता. डायग्राम्सद्वारे तुम्ही यामध्ये आन्सर लिहित असताना सांगू शकता. तर बघा, पहिला क्वेश्चन होता, परिसंस्था म्हणजे काय ते सांगून परिसंस्थेची रचना व कार्य सविस्तर लिहा. तर पहा, परिसंस्थेची रचना आणि कार्य सविस्तर लिहा असे सांगितलेलं आहे. तर परिसंस्थेची रचना म्हणजे काय, तर निसर्गामध्ये जीवांचे विविध समूह एकत्र राहतात व परस्परांशी तसेच भौतिक वातावरणाशी त्यांचे संबंध असतात. सजीव निर्जीव घटकामधील गुंतागुंतीचे परस्पर संबंध दर्शवणारी परिस्थितिकी व्यवस्था निसर्गाचे एक क्रियाशील एकक आहे. उदाहरणार्थ जलीय परिसंस्था हे. तर परिसंस्थी रचनेचे 2 घटक आहेत, एक आहे अजैविक आणि दुसरा आहे जैविक. तर परिसंस्थेतील घटक तुम्ही लिहू शकतात. अजैविकमध्ये काय काय आहेत, तर भौतिक घटक आहेत, असेंद्रिय पदार्थ आहेत, सेंद्रिय पदार्थ आहेत. त्यानंतर पहा, भौतिक घटकामध्ये तापमान, हवेतील आर्द्रता, प्रकाश, वातावरणीय दाब हे येतील. तर अशा पद्धतीने याचे कार्य लिहायचे आहे, रचना करायची आहे आणि सविस्तर हे उत्तर लिहायचं आहे. जर तुम्हाला पहिला क्वेश्चन येत नसेल तर त्यानं ऑर क्वेश्चन आहे. पहा, ऑरमध्ये A आणि B असे सब क्वेश्चन दिलेले आहेत. तर त्यामधील पहिला प्रश्न विचारला होता, भारतातील संकटग्रस्त प्राणी व वनस्पती यांचे उदाहरणासहित स्पष्टीकरण लिहा. हे 8 गुणांसाठी आणि ध्वनी प्रदूषणावर सविस्तर माहिती लिहा हा 7 गुणांसाठी. तर असे 2 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रिव्हियस पेपरमध्ये आलेले हे क्वेश्चन आहे. तर आपण प्रिव्हियस पेपर पाहत आहोत पर्यावरणाचा. त्यानंतर दुसरा प्रश्न होता, प्रदूषण म्हणजे काय ते सांगून हवा प्रदूषणावरती सविस्तर माहिती लिहा. किंवा अन्न साखळी म्हणजे काय ते सांगून अन्न साखळीचे प्रकार उदाहरणासहित स्पष्ट करा. त्याला ब म्हणजेच B, परिस्थितिकीय मनोरे सविस्तर वर्णन करा. तर हे तुम्हाला लिहायचे आहेत. परिस्थितिकीय मनोरे हे तुम्हाला लिहायचे आहेत. तर बघा, हा प्रिव्हियस इयरचा पेपर आहे. त्यानंतर क्वेश्चन तिसरा. तर क्वेश्चन तिसरा हा तुम्हाला 10 गुणांसाठी असतो. खालीलपैकी कोणत्याही 2 घटकावर टिपा लिहायच्या आहेत. तर पहिला दिलेला होता उत्पादक, दुसरा होता जंतुनाशके, तिसरा होता आण्विक संकटे, चौथा होता जैवविविधतेचे सौंदर्यात्मक महत्त्व. तर हे तुम्हाला प्रिव्हियस पेपरमध्ये क्वेश्चन विचारले होते. तर प्रिव्हियस पेपर आपण पूर्ण पाहिला आहे. ज्यांना काही अडचण आहे किंवा काही समजलं नसेल तर त्यांनी मला कमेंट करा. तर बघा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा, परिसंस्था म्हणजे काय, परिसंस्थेची रचना, हे कार्य व्यवस्थित
लिहायचे आहेत. तुम्ही एक्झाममध्ये क्वेश्चन पेपर सोडवत असताना, आन्सर लिहित असताना तुम्ही डायग्राममध्ये लिहिलात तर अति छान राहील, कारण डायग्राममध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलात तर परीक्षकाच्या लवकर लक्षात येईल. तर हा पेपर एकूण 2 तासाचा असेल, गुण असतील 40. तर अशा पद्धतीने हा एन्व्हायरमेंटल स्टडीजचा पेपर प्रिव्हियस इयरचा आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बँकिंग अँड फायनान्स याचा पेपर पाहिला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करा, तुम्हाला जो पेपर पाहिजे असेल तो मी अपलोड करेल. धन्यवाद.